वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला ठरलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ गेल्या 10 वर्षात भाजपने टप्प्याटप्प्याने काबीज करून मजबूत केला आहे। त्या तुलनेत काँग्रेसची बांधणी विस्कटली असल्यामुळे यंदाची सोलापूर लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी होणे अपेक्षित होते। परंतु येथील एकूण वातावरण पाहता जागा राखणे भाजपसाठी कसोटी ठरली आहे। तर काँग्रेससाठी अर्थात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे। या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी या सभेसाठी पंढरपूर शहरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। या सभेनंतर सोलापूर व्हायरल न्यूजने भाजप तालुका अध्यक्ष आणि पांडुरंग परिचारकांचे निकटवर्तीय भास्करदादा कसगावडे यांच्यासोबत लोकसभा निवडणूकबाबत आढावा घेतला असता त्यांनी ज्या पद्धतीने पंढरपूर पोटनिवडणुकीत परिचारक यांनी विजय मिळवून दिला, त्याच पद्धतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून जवळपास 40 ते 50 हजारचे लीड परिचारक देतील आणि त्यांचा करिश्मा पुन्हा एकदा पाहायला मिळेल, असे प्रतिपादन भाजप तालुकाध्यक्ष भास्करदादा कसगावडे यांनी केले आहे। तर पाहूया काय म्हणाले ते। नमस्कार, मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीवर आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष भास्करदादा कसगावडेजी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। कारण की आजच सोलापूर जिल्ह्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे। याच सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यातच राहुल गांधी यांची देखील सभा झाली होती आणि या सर्व गोष्टीवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार दादा, लोकसभा निवडणूक इलेक्शन चालू आहे, आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आहे, काय वाटतं एक भाजपचे पदाधिकारी? आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असलं किती उत्साह होता लोकांमध्ये। एवढं काम केलं त्यांनी, 50 वर्षात काँग्रेसनं, राष्ट्रवादी, इतर पक्षांनी कुठलेही केलेलं नाही, एवढं ह्या 10 वर्षात काम केलं आहे। त्यामुळे मला निश्चित खात्री आहे रामभाऊ सातपुते हे चांगल्या मतानं विजय होतील, 1 लाख प्लस मताने विजय होतील, ही मला गॅरंटी आहे। पांडुरंग परिवाराची देखील भूमिका यामध्ये महत्त्वाची असते। तुम्ही पंढरपूरच्या आहात, पांडुरंग परिवाराचे निकटवर्ती म्हणून देखील समजलं जातं। पंढरपूर शहरातून आज जवळपास किती गाड्या आल्या होत्या आणि केवढी ताकद आज या सभेला लावण्यात आली होती? आमचे नेते आदरणीय प्रशांत मलक परिचारक यांच्या आमच्या पांडुरंग परिवाराच्या तर्फे 1150 गाड्या आल्या आज पंढरपूर मंगळवेढ्याच्या आमच्या पांडुरंग परिवारातर्फे 1150 गाड्या आज आल्या आणि उत्साहानं सगळ्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या होत्या। एकदम उत्साहाचं वातावरण आहे। चांगला एक खमक्या रामभाऊ सातपुते नाव आपल्याला एक खासदार मिळणार आहे। त्यामुळे माझी पण सर्वांना विनंती आहे की एका गरिबाच्या पोराला चांगल्या फरकानं निवडून द्यावं। एकीकडं विकास कामाच्या नावानं बोललं जाते, दुसरीकडे जय श्रीरामचा नारा आहे, त्यामुळं असं बोललं जातं की फुले शाहू आंबेडकर विचार आणि विकास काम यावर बोला, मुद्द्याचं बोला, असं काँग्रेसकडून बोललं जातं, काय वाटतं? ह्यांच्याकडं दुसरं बोलायला नाही, फक्त समाजामध्ये भांडणं लावणे, शाहू फुलेकरांचं, आंबेडकरांचं नाव घेणे, विकासावर काही मुद्दे नाहीत त्यांच्याकडं। सगळे मुद्दे जातीत भांडणं, तेढ निर्माण करणे, भांडण लावणे, एवढाच मुद्दा आहे। आज देशामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदीच्या मागं पूर्ण समाज आहे, असा कुठलाही समाज नाही, पूर्ण समाज त्याच्या मागं आहे। एका विशिष्ट डेव्हलपमेंटच्या ह्याच्यावर चाललेलं आहे। आपण बघतो जगामध्ये भारताचा डंका वाजतोय आज, जिथं तिथं मोदी 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 करून नुसतं हीच नाही, तुम्ही 10 वर्षाच्या कालामध्ये किती कामं झालीत बघा, 50 वर्षाच्या कालखंडामध्ये किती कामं झालीत बघा, ह्याचा तुम्ही कम्पॅरिझन करा। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीचा करिश्मा, मोदीचा जादू हे कायम राहील? कायम राहणार, विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास आहे। लोकच बोलतील, तुमची चॅनलला तर तुमच्या बोलत असतील बघा, साधा खुरपाय जाणारा मजूर, बायका काय म्हणतात, आम्हाला बाकी माहीत नाही, आम्हाला मोदीजी फक्त कशासाठी म्हणतात, डायरेक्ट त्यांच्या खात्यावर सबसिडी जमा होतात डायरेक्ट। आता तुमची PM किसान योजना आहे, कितीतरी योजना आहे त्या, म्हणजे 5 लाखापर्यंत तुम्हाला मेडिकल फुकट आहे, अशा अनेक योजना आहेत, गॅससारखी योजना आहे, एवढ्या योजना दिल्या आहेत मोदीजींनी। डायरेक्ट कनेक्टिव्हिटी जमली मोदींबरोबर लोकांची। तुम्ही बघा बाईटमध्ये बघा, कितीतरी लोक आता बोलतात आम्हाला बाकी माहीत नाही, कधीही आम्हाला एवढं कधी मिळलं नव्हतं। डायरेक्ट मोदी सरकार हे ईडी सरकार आहे असं बोललं जातं वारंवार, त्यांच्याकडून टीका टिप्पणी देखील होते। तुम्ही सांगा, ईडी देशामध्ये त्याचं काम करते, ती कुठल्या गोरगरिबावर त्यांनी छापा टाकला तुम्ही सांगा?
ज्याच्यावर छापा टाकल 200, 300, 400, 500, 1000 करोड रुपये मिळतात, करायचं नाही ईडीचं काम करायचं नाही का? म्हणजे तुमचं मत आहे की असा भ्रष्टाचार होऊ द्यायचा का? नाही, ईडीचे जे काय अधिकारी आहेत ते भाजपच्या नेत्यांचा ऐकून करतात असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून आहे. आजच सत्यजित पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात निवडणूक आयोगाला तक्रार दिली. चुकीचा आरोप आहे हा, बिलकुल चुकीचा आहे. असं कुठेही होत नाही. परवा केजरीवालच्या बघितलं तुम्ही, त्यांच्या मुलीकडे 200 कोटी रुपये सापडले. किती तर असे मुद्दे आहेत. एखाद्यावर तुम्ही सांगा ईडीनं रेट टाकले आणि पैसे मिळले नाहीत, अशा कुठली तर गोष्ट आहे का? जाणीवपूर्वक हेतून केलं असं तुम्ही एक तर उदाहरण दाखवा. देशामध्ये एवढ्या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या रेट पडलेत ईडीच्या, असं एक तर उदाहरण दाखवा ना. पंढरपूर शहराचा विठ्ठल कारखाना हा शेतकऱ्यांचा सभासदांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. स्वर्गीय पंतांनी सुद्धा त्या कारखान्यामध्ये सहभाग नोंदवला होता, ते त्यात होते आणि त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न जोपासले. आज तो शेतकऱ्यांचा विठ्ठल कारखाना सील करण्यात आला आहे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगा. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरती 400-450 कोटी रुपये त्या MSC बँकेचं होतं. त्याच्यामध्ये काय आहे, कारखान्याला 800 रुपयेप्रमाणे बॅगिंग ती बँकेला द्यायचं असते आणि 400 रुपये मला वाटतं बाय प्रोडक्ट काहीतरी द्यायचं असं त्यांचाच मागं ठरलेला करार आहे. त्याच्यामध्ये 1 रुपया तुम्ही भरला नाही, काय ना काय बँकेचं काम बँक करणार ना. ह्याच्यामध्ये ह्याचा आमचा कोणाच हेतू आहे का? कोणी भाजपनं केलं असं काय त्याचं हे आहे का? आरोप तसा केला जातोय की भाजपकडून मुसकावळल्या जातात, त्यामुळंच आज त्याचे जे काही चेअरमन असतील अमित पाटील हे भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा पक्षप्रवेश केला आहे, असा कालच आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. चुकीचं आहे. असा कुठल्याही पक्षानेही केलेला नाही. बँकेचं बँक काम करणार. तुम्ही न पैसे न भरता तुम्ही म्हणताय, कुणाची तर मुलाखत भेटली विठ्ठलच्या एका संचालकाची, की जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट केलं जातं. असं जाणीवपूर्वक अजिबात टार्गेट केलं जात नाही. ह्याच्यामध्ये ही पैसे बँकेचं भरायचे नाहीत का? मग असा विषय आहे का? काय ना काय त्यांनी टप्पे पाडून काय तर मुदत घेऊन असं कोण बंद करणार नाही. बँकेचा विषय आहे, ह्याच्यामध्ये पक्षाचा वगैरे कुठल्याचा विषय नाही. सातत्याने आरोप केला जातोय की BJPचे जे कोणीही म्हणजे कॅन्डिडेट असतील ते असे दबावतंत्र टाकून ईडीची भीती घालून गुन्हा दाखल करण्याचे करून पक्षप्रवेश करून घेतात. यावर तुम्हाला ईडीचा कुठं काय संबंध आहे? कारखान्याच्या ह्याच्यामध्ये ईडीचा कुठं काय संबंध आहे? बँकेचा MSC बँकेचा हा प्रश्न आहे. MSC बँकेनं मागच आता काय इलेक्शन पुरतंही झालेलं नाही. मागच्या मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वीच गुन्हे दाखल झाले त्या संचालकावर. ह्याने काहीतरी लेखी दिलं तर काय आम्ही 4 महिन्यात काय ना काय पैसे भरू, 1ही रुपया भरला नाही. आज मला तर कळते 60, 65, 70 हजार पोती शिल्लक आहेत. बाकीची पोती गेली काय? बिलंसुद्धा अजून 150-200 कोटीचे वाटप करायचे राहिले आहेत. मग ही पैसा गेला कुठं? बँकेला तर तुम्ही रुपया भरला नाही. काय म्हणते 30-35 कोटी रुपये भरलं. पहिलीच भारत नाना साखर ठेवलेली तीच विकून काय तर 30-35 कोटी गेल्या वर्षी काय तर भरलेत चालू करायच्या वेळेस. नवीन ह्यानी एक्सपान्शन केलं. मग तुम्ही म्हणता ही आमची लायबिलिटी नाही, जुन्या संचालक मंडळाची भारत नानाची लायबिलिटी आहे हे असं म्हणतात ना. मग तुम्ही ती पहिलं 2,500वर चालवा ना. तुमची लायबिलिटी नाही, ह्याने एक्सपान्शन केलं एवढं मोठं. तुम्ही आज 10,000 चालवताय कारखाना, तुम्ही त्याच्यामध्ये भरलं पाहिजे ना बॅगिंगवरती काय ना काय पैसे. आज तुम्ही पांडुरंग परिवाराच्या निकटवर्ती म्हणून ओळखले जाता. पोटनिवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांना विजय करण्यासाठी परिचारकांचा करिश्मा दाखवण्यात आला होता. परिचारकांनी ते करून दाखवलं होतं. आताच्या सोलापूर लोकसभेमध्ये सध्या ग्रामीण भागातून पंढरपूर असेल, मंगळ असेल किंवा मोहोळ असेल, या तिन्ही भागातून सध्या काँग्रेसचं पारडं जड आहे. जनतेमध्ये प्रणिती शिंदेंना सहानुभूती आहे, शरद पवारांना सहानुभूती आहे. परिचारकांचा करिश्मा आम्हाला पुन्हा एकदा दिसेल का? आणि पंढरपूर मंगळामधून एक मताधिक्याचं लीड दिसेल का? काय वाटतं तुम्हाला? 100% पंढरपूर मंगळवेढ्यातनं लीड मिळेल. आमचे प्रशांत मालक परिचारक असतील, समाधान आवताडे असतील, यांच्या दोघांच्या माध्यमातून 100% ही भाजपला लीड चांगल्या प्रकारचं मिळेल. तरी अंदाजे किती लीड मिळेल? 40,000 ते 50,000चं लीड मिळेल पंढरपूर मंगळवेढ्यातून. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा? त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे. आम्ही कायच फक्त ही योजना लोकांपुढे पोचल्या नाहीत आमच्या, तर ही लोकांपर्यंत योजना पोहोचवते. बा ही एवढ्यात तुम्हाला काय दिलं, 50 वर्षात काय दिलं काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं या पक्षांनी, आणि भाजपनं तुम्हाला या 10 वर्षात काय दिलं, एवढंच फक्त आम्हाला लोकांपाशी दाखवायचं आहे. ऑटोमॅटिक लोक भाजपला मतदान चांगल्या प्रकारचं देऊन चांगल्या मताधिक्यानं पंढरपूर मंगळवेढ्यातून परिचारक मालक आणि दादांच्या माध्यमातून 50,000चा हमखास लीड मिळेल ही मला खात्री आहे.
धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मूल्यवान आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच आज नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आपण भाजपचे तालुका अध्यक्ष भास्करजी कसगावडे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी गॅरंटी दिलेली आहे की परिचारक हे त्यांचा करिश्मा दाखवतील आणि पंढरपूर मंगळामधून जवळपास 40,000 ते 50,000 मताचे लीड लोकसभेमध्ये रामभाऊ सातपुते यांना देतील. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारेसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.